धोकादायक ठरलेल्या शाहू मार्केटच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मंगळवारी ठाणे महापालिकेच्या महासभेत चांगलाच गाजला. जागेच्या मालकीपासून ते बायोमेट्रिक सर्वेक्षणापर्यंत अनेक गंभीर मुद्द्यांवर भाजपासह विविध पक्षांच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. मूळ गाळेधारकांना डावलून पोटभाडेकरूंना लाभ देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सभागृहात करण्यात आला. शाहू मार्केटची धोकादायक इमारत पाडून तिथे नवीन व्यापारी संकुल आणि सार्वजनिक पार्किंग उभारण्याचा पालिकेचा प्रस्ताव असून त्यासाठी गाळेधारकांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र बायोमेट्रिक सर्वेक्षणादरम्यान तब्बल 35 गाळ्यांचे पालिकेची पूर्वपरवानगी न घेता हस्तांतरण झाल्याचं समोर आल्यानं हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. शिंदे सेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी रस्ता रुंदीकरणासाठी गाळे गमावलेल्या जुन्या ठाणेकरांना न्याय देण्याची मागणी केली आहे. विकास रेपाळे यांनी जागेच्या मालकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पालिकेची मालकी नसल्यास पुनर्विकासासाठी निविदा कशी काढली असा सवाल केला. शिंदे सेनेचे गटनेते पवन कदम यांनी पात्र गाळेधारकांवर अन्याय होऊ नये यासाठी सर्व संबंधितांना एकत्र बोलावून तोडगा काढण्याची सूचना केली. चर्चेदरम्यान सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. अखेर हणमंत जगदाळे यांनी प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी आणि बहुमतानं शाहू मार्केट पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मान्यता दिली.